नमस्कार माय टू फॅमिली। तर गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळणार, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय। उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। गुरुवारी मुंबईतील विधान भवनात झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांसाठी SRE प्रकल्पाअंतर्गत काही घरे राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय शेलू येथे घरे घेण्याची सक्ती करणारा जो शासकीय आदेश GR आहे तो रद्द करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला। नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली। बुधवारी गिरणी कामगारांनी घरांच्या मागणीसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक पार पडली। यावेळी गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। राजकारण करण्यापेक्षा महायुती सरकार गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी किती कटिबद्ध आहे हे या बैठकीत स्पष्ट झाले। आझाद मैदान येथे गिरणी कामगारांच्या आंदोलनास्थळी आमदार उदय सामंत, आमदार सचिन अहिर, आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली होती। गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर राजकारण न करता निर्णय घेण्याची विनंती यावेळी गिरणी कामगारांनी केली। गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक पार पडली। या बैठकीत गिरणी कामगारांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला। मुंबईतच घरे हवी, शेलू वांगणी नको। शेलू येथे घरे देण्याचा पूर्वीचा निर्णय ऐच्छिक होता, मात्र ती घरे न घेतल्यास कामगारांचा घराचा हक्क रद्द होईल असा GR काढण्यात आला होता, तो आता रद्द करण्यात आला आहे। तसेच मुंबई आणि जवळच्या परिसरात उपलब्ध जागांवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतल्याचे सामंत यांनी नमूद केले। तसेच सेलू प्रकरणातील गैरसमज दूर, 2024 मधील GR मधून निर्माण झालेला संभ्रम। सेलू येथील घर नाकारल्यास कामगारांना दुसरीकडे घर मिळणार नाही हा GR माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रद्द केला असून तो अधिकृतरित्या डिलीट करून सुधारित पत्रक काढण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबई किंवा मुंबईलगत घर देण्यावर भर, गिरणी कामगारांची दुसरी मोठी मागणी मुंबई किंवा मुंबईलगत घर मिळावीत यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे। भविष्यातील SRE प्रकल्पांचे पुनरावलोकन करून त्यातून घरं देता येतील का यावर चर्चा झाली। नवीन ठिकाणांचा शोध व नियोजन, मीरा भाईंदर, ठाणे, नवी ठाणे, मुंब्रा, अटल सेतू परिसर अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून हजारो घर देण्याचा सकारात्मक विचार बैठकीत झाला। पनवेल प्रकरणात दिलासा, पनवेलच्या कोनगाव येथील गिरणी कामगारांना घरं देण्यात आली होती। त्यातील 2019 पर्यंत घराची रक्कम भरलेल्या गिरणी कामगारांना दिलासा देण्यात आलाय। त्यांचा 2 वर्षाचा मेंटेनन्स खर्च माफ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला। 2019 नंतर घरांचा ताबा घेतलेल्यांना लावलेला 3500 रुपये इतका मेंटेनन्स कमी करण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नाही। तसेच इथल्या इमारतींच्या डागडुजी आणि इतर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक होते। तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।